त्याचबरोबर कुठेतरी माफीनामा जोडला जातो. तर ह्या दोन्ही गोष्टी थोडक्यात इतिहासामध्ये नेमकं कशा मांडल्या गेल्या आणि खरा इतिहास नेमका काय आहे? सावरकरांनी मर्सी पिटिशन केलेले आहेत, 5-7 वेळा अर्ज केले. त्यांची ती डिप्लोमसी होती. किंवा तुरुंगामध्ये सडक पडणं आणि आपलं आयुष्य घालवण्यापेक्षा इंग्रजाबरोबर आपण थोडस डायलॉग आणि डिप्लोमसी, संवाद आणि कूटनीती याचा उपयोग केला त्याने. आणि इंग्रजांच्याकडनं सांगितलं किंवा मी याच्या पुढं विधायक काम करेन, रचनात्मक काम करेन. रत्नागिरी राजावर इंग्रजांच्या विरुद्ध कोणत्याही चळवळी केल्या नाहीत, पण समाज सुधारणा केल्या, जाती व्यवस्थेचं निर्मूलन केलं, शिक्षणाचा प्रसार केला. आणि जेव्हा तुम्ही जर काळे पाणी वाचलं, सावरकरांनी राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करण्यासाठी तिथं प्रयत्न केलेले आहेत. खादीचा प्रसार केलेला आहे, स्वदेशीचा प्रसार केलेला आहे, अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलेलं आहे. शुद्धी चळवळ म्हणजे परधर्मामध्ये गेलेल्या माणसाला पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्यासाठी म्हणून सावरकरांनी अंदमानामध्ये सुद्धा प्रयत्न केले. तिथे एक लायब्ररी स्थापन केलेली आहे. ग्रंथालयाची चळवळ सावरकरांनी अंदमानामध्ये सुरू केलेली पहिलं मराठीतलं सार्वजनिक ग्रंथालय सावरकरांनी अंदमानामध्ये सुरू केलं, हेही आपण विसरता कामा नाही.